नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण बघत आहात प्रवीण यादव व्लॉग्स. तर मित्र हो, आज आपण आलेलो आहोत गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यामध्ये असलेल्या आंध्र प्रदेश म्हणजेच तेलंगणा या बॉर्डरवर असलेल्या गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडीगट्टा या बॅरेजवरती आपण या मेडीगट्टा बॅरेजचं संपूर्ण दर्शन तुम्हाला मी करून देणार आहे. या निसर्गरम्य अशा परिसरामध्ये या मेडीगट्टाचं आपण दर्शन करूया. तर चला जाऊया. आपण फ्रेंड्स परिवारासोबत इथे आलेलो आहोत आणि तुम्ही पण या मेडीगट्टा बॅरेजचा आनंद घ्या. लक्ष्मी बॅरेज, ज्याला मेडीगट्टा बॅरेज म्हणून देखील ओळखले जाते, प्रस्तावित कालेश्वरम प्रकल्पाचा प्रारंभ बिंदू आहे, ज्यामध्ये येलंपल्ली आणि मेडीगट्टा दरम्यान 3 बॅरेज बांधण्याची कल्पना आहे. गोदावरीचे पाणी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी वापरणे हा त्याचा उद्देश आहे. बॅरेज प्रकल्पाची जागा मेडीगट्टा गाव, महादेवपूर मंडल, जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यात तेलंगणा राज्य, भारत येथे आहे. याचे स्थान मेडीगट्टा गावाजवळ आहे. उद्देश बहुउद्देशीय, स्थिती ऑपरेशनल. बांधकाम 2 मे 2016 रोजी सुरू झाले आणि 21 जून 2019 रोजी पूर्ण झाले. बांधकामाचा अंदाजे खर्च 1849 कोटी रुपये इतका होता. लार्सन अँड ट्युब्रो या कंपनीने हे बांधले असून तेलंगणा सरकार याचे मालक आहे. सिंचन आणि CAD विभाग तेलंगणा सरकार हे याला ऑपरेट करतात. गोदावरी नदीचे पात्र, ज्याची लांबी 1632 मीटर आहे आणि स्लिपवेल 85 असे त्याचे पिलर्स आहेत. लक्ष्मी बॅरेज एकूण 16 TMC क्रॅप पाण्याची क्षमता असलेले बॅरेज आहे. मित्र हो, आपण मेडीगट्टा प्रोजेक्ट अर्थात लक्ष्मी बॅरेज या ठिकाणी आलेलो आहोत. आणि लक्ष्मी बॅरेजचं वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे जर या भागामध्ये आपण जर गेलो तर महाराष्ट्र आणि दक्षिणेकडे आपल्याला तेलंगणा स्टेट दिसेल. मध्ये ह्या गोदावरी नदीवर बांधलेलं हे एक भलं मोठं बॅरेज आहे. आपण बघू शकतो की सगळीकडे दूरवर आपल्याला पाणीच पाणी इथे दिसत आहे. दूरवर जर बघितलं आपण आपल्याला पाणीच पाणी दिसत आहे. या बॅरेजचं बांधकाम अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकूण या म्हणजे 85 दरवाज्यांची व्यवस्था केलेली आहे. या 85 दरवाजाच्या मार्फत इथले पाण्याची साठवणूक केली जाते. पुढे हे सगळं पाणी लक्ष्मी पंप हाऊस, जो जगातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे, वॉटर प्रोजेक्ट, त्या प्रोजेक्टपर्यंत इथलं पाणी घेऊन जाण्यात येत असते. बाबू हाय करा, इकडे पाहून करा ना. मित्र हो, याआधी आपण छत्तीसगड बॉर्डरवर असलेलं मोंगरा बॅरेज बघितलं होतं. त्याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातीलच चिचडोह बॅरेज सुद्धा बघितलेलं होतं. आणि आता हे तिसरं बॅरेज आहे मेडीगट्टा बॅरेज. जे गडचिरोली जिल्ह्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण असं बॅरेज आहे, लक्ष्मी बॅरेज. सर्व बॅरेजचं बांधकाम एकसारखंच जरी आपल्याला दिसत असलं तरी परंतु त्याची लांबी, रुंदी, वैशिष्ट्य या सगळ्या गोष्टी या बांधकामातून आपल्याला वेगवेगळ्या दिसत असतात. महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली, ज्याचा एक भाग म्हणून पैनगंगा नदीवरील चनाका कोराटा बॅरेज, प्राणहिता नदीवरील तुम्मीडिहट्टी बॅरेज आणि गोदावरी नदीवर लक्ष्मी बॅरेज बांधण्यात आले आहे. मेडीगट्टा बॅरेजची पायाभरणी तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी 2 मे 2016 रोजी केली. 18,50,000 एकर म्हणजे
750,000 हेक्टर जमिनीला सिंचन करण्यासाठी आणि विद्यमान सिंचित जमिनीच्या 11,80,000 एकर स्थिरीकरणासाठी कालेश्वरम उपसा सिंचन योजनेचा भाग म्हणून तेलंगणा सरकारने हा प्रकल्प सुरू केला. लक्ष्मी बॅरेजचा एक खांब, ज्याला मेडीगट्टा बॅरेज असेही म्हणतात, कालेश्वरम लिफ्ट इरिगेशन स्कीमचा एक भाग, शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर 2023च्या रात्री मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे बुडाला. अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांनी नोंदविले की 1.6 किलोमीटर बॅरेजचा खांब क्रमांक 19 पुलाचा काही भाग कोसळून नुकसान झाले. खांब 19 व्यतिरिक्त 20 आणि 21 खांबालाही भेगा पडलेल्या आहेत. अशा प्रकारे लक्ष्मी बॅरेजची ऐतिहासिक माहिती आहे. ह्या लक्ष्मी बॅरेजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की लिहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तुमच्याकरिता असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत राहणार. मित्र हो, यापुढे आपण वडधाम येथील जीवाश्म पार्क आहे, वडधाम येथील जीवाश्म पार्क, त्या वडधामच्या जीवाश्म पार्कला आपण भेट देणार आहोत. तर चला जाऊ पुढे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलशी कनेक्टेड राहा, बघत राहा प्रवीण यादव व्हिडिओ. जय हिंद, वंदे मातरम. थँक्यू.